नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पहिले दोन इनव्हर्स आहे इंटरसेक्शन आणि युनियनचे थेरम बघितलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण इमेज सेटचा इमेज ऑफ एफचा थेरम बघायचा आहे. बघा थेरम स्टेटमेंट काय. इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट बी अँड एफ एक्स इज अ सबसेट ऑफ ए अँड वाय इज सबसेट ऑफ ए, देन वी प्रूव्ह दॅट एफ ऑफ एक्स युनियन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वाय. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजेच काय, इन अदर वर्ड्स असंही परीक्षित स्टेटमेंट विचारू शकतील काय, द इमेज ऑफ द युनियन ऑफ टू सेट्स इज द युनियन ऑफ इमेजेस. त्याचं डायग्राम बघूया आपण. सेट ए हा आपला झाला, सेट बी झाला. एचा सबसेट कोण आहे, एक्स आहे, वाय आहे. याची इमेज काय मिळणार आहे, एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे, एफ ऑफ एक्स युनियन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वाय, हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणती कन्सेप्ट यूज करायची, मॅथमॅटिक्समध्ये दोन सेट इक्वल दाखवायचे असतील, कोणता सेट ए इज इक्वल टू सेट बी दाखवायचा असेल तर काय करतो आपण, सेट ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. मग आता एला बीचा सबसेट कधी दाखवणार आहे, सेट ए मधले सर्व एलिमेंट सेट बी मध्ये असतील तर आपण सेट एला बीचा सबसेट म्हणणार आहे. बीला एचा सबसेट कधी म्हणणार आहे, बी मधले सर्व एलिमेंट्स ए मध्ये असतील तर आपण बीला एचा सबसेट म्हणणार आहे. ती कन्सेप्ट आपण या बाबतीत लागू करायची आहे. ओके, बघा प्रूफमध्ये बघा, let f is a function from a to b and x is a subset of a and y is also a subset of a, then we prove that f of x union y is equal to f of x union f of y. First we prove that f of x union y is a subset of f of x union f of y. Okay, f of y. Okay, आता f of x union f of y हा एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वायचा सबसेट दाखवायचा असेल तर काय करणार, बी एक्स सेट इलेमेंट घेतला, बी इलेमेंट घेतला, लेट बी बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स युनियन वाय, देन देर एक्झिस्ट ए. हा बी इमेज सेट मधला आहे, मग त्याची प्री इमेज कुठं असणार आहे, एक्स युनियन वाय मध्ये. त्या प्री इमेजला नाव काय दिले आपण, ए नाव दिले. लेट बी बिलॉंग्स टू f of x union y, then there exists a belongs to x union y such that f of a is equal to b. Now बघा काय इथं म्हणलं आपण, b belongs to f of x union y, then there exists a belongs to x union y. म्हणजेच b ची प्री इमेज काय असणार आहे, ए असणार आहे आणि ए ची इमेज काय असणार आहे, बी असणार आहे. ओके, मग बी हा इमेज सेट मधले इलेमेंट झाला, कशामध्ये, ए युनियन एफ ऑफ ए युनियन सॉरी एक्स युनियन वाय च्या इमेज सेट मधला बी हा इलेमेंट झाला. तर बी ची प्री इमेज कुठे असणार आहे, एक्स युनियन वाय मध्ये असणार आहे, त्याचं नाव काय दिलं, ए. ओके, नाव ए बिलॉंग्स टू x union y, which implies a belongs to x or a belongs to y. Hence f of a x जर a जर x मध्ये असेल किंवा a जर y मध्ये असेल तर त्याची इमेज कशामध्ये असणार आहे, f of x मध्ये असेल किंवा f of y मध्ये असेल. ओके, क्लिअर, इथंपर्यंत समजलं. इथं काय केलंय बघा, a जर x युनियन y मध्ये असेल, ओके, तर त्याची असं म्हणता येईल का, ए जर ए बिलॉंग्स टू एक्स और ए बिलॉंग्स टू वाय, म्हणजेच एची इमेज एफ ऑफ ए एक तर एफ ऑफ एक्स मध्ये असेल किंवा एफ ऑफ वाय मध्ये असेल. आता बघा, एफ ऑफ ए म्हणजेच आपण काय अजून केलं तर
बी, एफ ऑफ ए इज इक्वल टू बी, म्हणजे एची इमेज काय आहे, बी आहे. दॅट इज बी बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स और बी बिलॉंग्स टू एफ ऑफ वाय. और म्हणजेच काय, युनियन. देअरफॉर बी बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वाय, विच इम्प्लाइज एफ ऑफ एक्स युनियन y is a subset of f of x union f of y. याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. आपण बी हा एलिमेंट फॉर ऑल बी एलिमेंट्स कशामधले घेतले, एफ ऑफ एक्स युनियन वाय मधले घेतले. ते दाखवले कशामध्ये, एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वाय मध्ये दाखवले. ओके, देअरफॉर एफ ऑफ एक्स युनियन वाय इज अ सबसेट ऑफ एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वाय. कॉन्व्हर्सली we have to prove f of x union f of y is a subset of f of x union y. ओके, मग सी हा, मग यातला एक सी इलेमेंट घ्यायचा कशामधला, एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वाय मधला. तो दाखवायचा कशामध्ये, एफ ऑफ एक्स युनियन ऑफ एक्स युनियन एफ ऑफ एक्स युनियन वाय मध्ये दाखवायचा. बघा, विच इम्प्लाइज सी बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स और सी बिलॉंग्स टू एफ ऑफ वाय. हेन्स सी इज द इमेज ऑफ some points in x or C is the image of some points in y, which implies C is the image of some points in x union y, which implies C belongs to f of x union y, which implies f of x union f of y is a subset of f of x union y. Okay, याला इक्वेशन नंबर 5 द्या. याला इक्वेशन नंबर 6. From 6 and 5 we get f of x union y is equal to f of x union f of y. ओके, इथं लॉजिक कोणतं यूज करायचं, दोन सेट इक्वल दाखवायचे असतील तर काय करायचं, पहिल्या सेटमधला इलेमेंट पहिल्या सेटमधले सर्व इलेमेंट दुसऱ्या सेटमध्ये दाखवायचे. म्हणजेच काय, पहिला सेट दुसऱ्या सेटचा सबसेट, दुसऱ्या सेटमध्ये सर्व इलेमेंट्स पहिल्या सेटमध्ये दाखवायचे. म्हणजेच काय, दुसरा सेट हा पहिल्या सेटचा सबसेट. फ्रॉम 1 and 2 a इज इक्वल टू बी, किंवा काय सेट घेतलेली ते तिथं आपण काय घेतलंय, फर्स्ट सेट काय घेतला, एफ ऑफ एक्स युनियन वाय, सेकंड काय, एफ ऑफ एक्स युनियन एफ ऑफ वाय. ओके, हेन्स द प्रूफ. नेक्स्ट थेरम बघा. ओके, इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम एक्स a to b and x is subset of a, also y is subset of a, then we prove f of x intersection y is a subset of f of x intersection f of y. That is, the image of intersection of two sets is the subset of intersection of the images. Okay, प्रूफ मध्ये बघूया. गिवन काय दिले, f इज फंक्शन फ्रॉम a to b, x सबसेट आहे a चा, y also subset of a, and we have to prove f of x intersection y is a subset of f of x intersection f of y. म्हणजेच काय करायचं, यातला f of x इंटरसेक्शन y मधले एलिमेंट्स हे f of x इंटरसेक्शन f of y मध्ये दाखवायचे सर्व एलिमेंट्स. ओके, लेट c बिलॉंग्स टू f of x intersection y, then c is the image of some elements, say a, in x intersection y. Therefore c is equal to f of a, where a belongs to x intersection y. As a belongs to x intersection y, a belongs to x and a belongs to y. Okay, असं असेल तर काय होणार आहे बघा, मग त्याची इमेज काय असणार आहे, ए ची इमेज एफ ऑफ ए ती कशामध्ये असणार आहे, एफ ऑफ एक्स मध्ये असणार आहे, आणखी ए ची इमेज एफ ऑफ वाय मध्ये असणार आहे. देअरफॉर इमेज ऑफ ए बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स अँड इमेज ऑफ ए बिलॉंग्स टू एफ ऑफ वाय. हेन्स विच इम्प्लाइज दॅट एफ ऑफ ए बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स इंटरसेक्शन एफ ऑफ वाय. दोन्हीमध्ये आहे, म्हणजे त्याच्या कॉमनमध्ये पण आहे, इंटरसेक्शनमध्ये पण आहे. दॅट इज सी बिलॉंग्स टू एफ ऑफ एज, म्हणजे आपण काय घेतलेलं, सी हा पॉईंट घेतलेला फॉर सम पॉईंट सी, दॅट इज सी बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स इंटरसेक्शन एफ ऑफ वाय. ॲज एफ ऑफ ए इज इक्वल टू सी, देअरफॉर एफ ऑफ
x इंटरसेक्शन y इज अ सबसेट ऑफ f ऑफ x इंटरसेक्शन f ऑफ y. ओके, हां, ह्या केसमध्ये असं इक्वेलिटी होत व्हॅलिड होत नाही. इन थेरम फॉर इक्वेलिटी मे नॉट बी व्हॅलिड. त्याच्यासाठी एक्झाम्पल बघूया आपण. इक्वेलिटी का व्हॅलिड होत नाही ते चेक करूया आपण. ओके, बघा एक्झाम्पल घेतले. कन्सिडर एफ इज अ फंक्शन फ्रॉम आर. आर म्हणजे सेट ऑफ रियल नंबर्स. आर टू आर सेट ऑफ रियल नंबर्स डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल एक्स स्क्वेअर. एक्स बिलॉंग्स टू आर. आता सेट ई डिफाइन केला आहे बघा. एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट एक्स लाइज बिटवीन -1 to 0. ओके, दॅट इज ई हा काय आहे तुमचा क्लोज्ड इंटरवल -1 0. एफ आणखी एक सेट डिफाइन केला एफ एक्स बिलॉंग्स टू आर सच दॅट एक्स लाइज बिटवीन 0 to 1. दॅट इज एफ इज क्लोज्ड इंटरवल 0 1. ओके, आता ऑब्वियसली ह्या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये कोणकोणते पॉईंट्स येणार आहे. ऑब्वियसली ई इंटरसेक्शन एफ इज इक्वल टू 0. ओके, आता एफ ऑफ मग आता झिरोची इमेज, झिरोचा स्क्वेअर काय असणार आहे, झिरोच असणार आहे. तो इकडं आहे का, आहे. देअरफॉर एफ ऑफ ई इंटरसेक्शन एफ इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 1 द्या. क्लिअर. आता ई ची इमेज काय असणार आहे बघा, स्क्वेअर आहे. फंक्शन एफ काय स्क्वेअर आहे. -1चा स्क्वेअर काय +1, 0चा स्क्वेअर 0 म्हणजे क्लोज्ड इंटरवल 0 1. एफ ऑफ ई इज इक्वल टू 0 1. आता एफ ऑफ एफ काय आपला क्लोज्ड इंटरवल 0 1, 0चा स्क्वेअर 0 1चा स्क्वेअर 1 म्हणजेच एफ ऑफ एफ क्लोज्ड इंटरवल 0 1च राहणार आहे. अँड सच दॅट बघा एफ ऑफ ई इंटरसेक्शन एफ ऑफ एफ इज इक्वल टू क्लोज्ड इंटरवल 0 1. म्हणजे कोण कोणाचा सबसेट झाला, 0. हा, एफ ऑफ ई इंटरसेक्शन एफ हा कोणाचा सबसेट झाला, एफ ऑफ ई इंटरसेक्शन एफ ऑफ एफ. हे दोन्ही इक्वल आहेत का, नाहीत. बिकॉज एफ ऑफ ई इंटरसेक्शन एफ मध्ये एकच एलिमेंट आहे, कोणतं, 0. आणखी एफ ऑफ ई इंटरसेक्शन एफ ऑफ एफ मध्ये पूर्ण क्लोज्ड इंटरवल 0 1 आहे. ओके, समजलं. थँक्यू.